मराठी कथा ते सुंदर दृश्य. त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणेच 6:10 ट्रेन पकडली. एखाद्या तासात मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचणार होतो. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8:05 ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6:10 ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासभरामध्ये पोहोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून TC कधीच आमची अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे. हे गेलं 25 वर्ष सुरू होतं. गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीची, आचारविचारांची, पेहरावांची, संस्कृतीची व रंगाची. आजही मी गडबडीत S4 डब्यामध्ये शिरले. मधल्या एका बर्थवर बसले. माझ्या समोरच्या बर्थवर एक जोडपे बसले होते. तिच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्यांच्या अंगावर पांघरून घेतले होते. त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले. तो गोरापान कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता. भाषा थोडी फार गावाकडची. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किंचितसे बाहेर. मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल. केसाचा भला मोठा आबाडा. चेहऱ्यावर केसाच्या बटा. बाळाला थोपटत थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदीच गावंढळ. दूधू गाईच्या गोठ्यामध्ये, दूधू बाळाच्या वाटीमध्ये. पण तो तिच्या या गाण्याने भयंकर चिडला होता. तिच्यापासून लांब बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्रच वाटले होते. त्याने तिला गप्प बसायला सांगितले होते, पण तिचं पालुपत चालूच राहिलं. मग त्याने न राहून तिला बडबड करायला सुरुवात केली. तुला केव्हाच सांगतोय, गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या बसाड्या आवाजामध्ये गातीस? डब्यातले लोक बघतायत ना. माझ्याबरोबर कुठं पण जायची लाज वाटते. कुठं कसं वागायचं ते कळत नाही का तुला? तरीच हजारदा अण्णांना म्हणालो होतो की नका लावू हिच्याशी लग्न, पण त्यांनी नाही ऐकलं. मला मरण्याची धमकीच दिली. मित्राला दिलेला शब्द लेकापेक्षा जास्त मोठा होता का? लेकाचा विचारच केला नाही त्यांनी. ना रंग, ना रूप, ना शिक्षण, ना वागायचे भान. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. शिक्षण म्हणे काय तर 5वी पास. त्यांची बडबड सुरू तर हिची गाणी सुरू. मी न राहून त्याला सांगितले की ती बाळाला झोपवते. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्यांच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे, चांगली नोकरी आहे. वडिलांनी जोर धरून त्यांचं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलीबरोबर लावून दिलं होतं. तो म्हणाला, अहो मॅडम, हिला 4 चौघामध्ये घेऊन जायला आवडत नाही. शिक्षणाचे राहू द्या, पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी. माझे मित्र माझ्यावर हसतात, माझी मस्करी करतात. हिला कुठे काय करावे ते कळत नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये खंत होती. मी पण नकळत कधी दोघांची तुलना करू लागलो. मला कळालेच नाही. खरंच तो दिसायला देखणा, गोरा, नाकी डोळे छान, शिकलेला, शिष्टाचार पाळणारा आणि काळी दात पुढे असणारी, कमी शिकलेली, गावामध्ये वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला 4 चौघामध्ये टोचून बोलला, पण तिने तोंडातून अवाक्षरही काढला नाही. निमूटपणे ऐकून घेत होती, प्रत्युत्तर दिले नाही. मी नकळत त्यांच्या बाजूने विचार करत होते. मी पण मनाला समजावले की ही मलाही आवडली नाही. मी उगाचच रागाने तिच्याकडे पाहिले. एवढ्यात तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले. मी पाहिले की तिचे बाळ वडिलासारखे सुंदर आहे, गोंडस आहे. रडणाऱ्या बाळाला त्याने पटकन उचलले. तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला, पण बाळ काही शांत होईना. त्याने उगी करत 4 इंग्रजी शब्द पण झाडले. माय डिअर, कीप क्वाईट, बेबी क्वाईट. तरीही बाळ रडायचे काय थांबेना. तिने 4-5 वेळा बाळाला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळांना कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले. बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिने बाळाला जवळ घेतले. आपला पदर त्यांच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं जे भान होतं, जे समाधान होतं, ते पाहून मला माझी लाज वाटली. कारण हिच्यावर थोड्या वेळापूर्वी तिच्याबद्दल मनामध्ये राग धरला होता. तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम आनंद होता.
आई आपल्या मुलाला अमृत पान करते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हतो. त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते. आई गोरी आहे की काळी, आई शिक्षित की अशिक्षित, ती सुंदर आहे की असुंदर, आई ती आईच असते. 9 महिने त्रास सोसून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळ्यात सुंदर असते. स्वतःच्या बाळाची भूक शमवणारी आई. त्या दिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले होते. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.